हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात सर्व ऑफिशियल अपडेट त्यांच्यामार्फत प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या नवीन 6 गाईडलाईन, नवीन 6 अपडेट त्यांनी जे प्रोव्हाइड केलेत ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. जे विद्यार्थी शिक्षक भरती संदर्भात प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे अपडेट खूप महत्त्वाचे आहेत. तर फ्रेंड, हे अपडेट आपण संपूर्ण पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोनही प्रकारच्या जॉब अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलच्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फ्रेंड, आता येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज होतील आणि त्या ठिकाणी खूप चांगली सॅलरी देखील ऑफर केली जाते. मग तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर प्रायव्हेट जॉब देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जोपर्यंत गव्हर्नमेंट जॉब लागत नाही आहे तोपर्यंत प्रायव्हेट स्कूल किंवा कॉलेजमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता. आता कारण जून जुलैमध्ये खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज होतात. मग या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी मी प्रोव्हाइड करणार आहे. खूप चांगली सॅलरी काही ठिकाणी ऑफर केली जाते. किती सॅलरी कुठल्या जॉबला असेल, कुठे कुठे जॉब आहेत, हे सर्व अपडेट मी याच चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जॉब आहे तो लवकरात लवकर भेटू शकतो. आज आपण पवित्र पोर्टलवर जे ऑफिशियली अपडेट आलेले आहेत 6 ते पाहूया. तर फ्रेंड, हे पहा, शिक्षक पद भरती संदर्भात प्रसिद्धी पत्रक त्यांनी पब्लिश केलं आहे. कधी? 20/5/2024ला, म्हणजे आजच इव्हिनिंगला हे प्रसिद्धी पत्रक त्यांनी पब्लिश केलं आहे आणि आपण आजच या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहतोय. हे प्रसिद्धी पत्रक शिक्षक भरती संदर्भात आहे. म्हणजे शिक्षक भरती संदर्भात सध्या स्थिती काय आहे, म्हणजे आत्ताची सिच्युएशन काय आहे हे त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर कट सांगितलेलं आहे. तर त्यातील फर्स्ट पॉईंट काय आहे तो पाहूया. दिनांक 25/5/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती पदाधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे. आज अखेर प्राप्त माहितीनुसार 4474 अभियोक्ताधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे. त्यातील 4093 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झालेले आहे. ही अपडेट खूप महत्त्वाचं आहे. पहा, म्हणजे आत्तापर्यंत जी शिक्षक भरती चालू आहे या शिक्षक भरतीनुसार 4474 अभियोग्यताधारकांना त्यांनी काय केलं आहे, अपॉइंटमेंट ऑर्डर दिलेली. पहा, त्यातील जवळपास 4093 अभियोग्यताधारक हे अपॉइंटमेंट ऑर्डरनुसार रुजू झालेत, म्हणजे त्यांनी जॉब हा सुरू केला आहे. ठीक आहे, त्यातील आणखी काही बाकी आहेत ते लवकरच जॉबला रुजू होतील, लवकरच जॉब ते अटेंड करतील. ठीक आहे, पण इतक्या जणांना अपॉइंटमेंट ऑर्डर भेटली ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि इतकी पण चांगली नाही आहे की कारण बाकीच्यांना पण आणखी अपॉइंटमेंट ऑर्डर भेटणं गरजेचं आहे. ही संख्या त्या मानाने खूप कमी आहे. ठीक आहे, पुढे काय नाही. पहा, राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक 20/5/2024 रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकीनंतर उर्वरित शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. म्हणजे पहा, 20/5/2024ला नाशिक असेल किंवा मुंबई असेल या मोठ्या मोठ्या शहरांमधील निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे संपलेली आहे, एंड झालेली आहे. आणि निवडणूक प्रक्रिया एंड झालेली आहे म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. मग लवकरच पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया ही सुरू होईल असं यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. पुढे काय म्हणले. पहा, विनामुलाखत पदभरती प्रक्रियेत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्ता पद्धतीने राबवण्यात आलेले आहे. म्हणजे विनामुलाखत जी प्रक्रिया झालेली आहे शिक्षक भरतीची, तर त्यामध्ये कुठलाही बाह्य हस्तक्षेप त्यांनी घेतलेला नाही आहे किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्याही दबावाखाली ती भरती प्रक्रिया केलेली नाही आहे. पूर्णपणे गुणवत्तापूर्ण जे विद्यार्थी आहेत किंवा जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी जॉब ऑफर केला आहे असं या ठिकाणी म्हणले. पहा, त्याचप्रकारे शासन निर्णय 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे 6 जुलै 2023 म्हणजे जी भरती प्रक्रिया सुरू झाली त्याप्रमाणेच ही पण भरती प्रक्रिया सुरू करतील असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे काय पहा, या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी
आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 30 गुणांचा एक स्पेशल एक्झाम या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. हे खूप चांगलं झालं आहे. पहा, यामध्ये फ्रॉड वगैरे थोडेसे कमी होतील आणि आणखी एक स्टँडर्ड आहे एक्झामचं, आणखी भरती स्टँडर्ड थोडंसं वाढवलं जाईल. बाकी नेक्स्ट अपडेट काय दिले पहा, समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व सत्सम बाबती संदर्भात शासन स्तरावर काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ठीक आहे, म्हणजे जी त्यांची इंटरनल प्रोसेस आहे ती सुरू आहे आणि या संदर्भात न्यूज बुलेटिन मार्फत तुम्हाला सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि न्यूज बुलेटिनमध्ये जे अपडेट येईल ते तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून देतोयच. मग तुम्ही पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनला इथं प्रॉपरली रेग्युलर पद्धतीने पाहत जा आणि ते तुम्हाला पॉसिबल नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जे काही अपडेट येईल ते या चॅनलवर प्रोव्हाइड केलंच जातं आहे. ठीक आहे, म्हणजे एक अलर्ट तरी भेटेल की हे अपडेट त्या ठिकाणी अपडेट केलेलं आहे. पुढे काय म्हणजे पहा, समाज माध्यमांद्वारे काही व्यक्ती खोडसळपणे चुकीची माहिती प्रसारित करत आहे. ठीक आहे, म्हणजे समाज माध्यमं आहेत त्यांच्यामार्फत चुकीचे अपडेट काही ठिकाणी प्रोव्हाइड केले जात आहेत. तसं या चॅनलवर नाही. पहा, तुम्ही या चॅनलवर जरी गेले तर तुम्हाला सर्व अपडेट हे ऑफिशियल आलेले आहेत त्यावेळेसच दिलेले आहेत हे कळेल. ठीक आहे, पुढे काय म्हणजे पहा, कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्थ पडताळणी करावी. म्हणजे खरंच माहिती रिअल आहे का, अपडेट हे व्हॅलिड आहे का हे पूर्णपणे पाहावं आणि त्यानुसार त्यावर विश्वास ठेवा असं त्यांनी म्हणलं आहे. पण शेवटचा अपडेट पहा, ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल. म्हणजे पवित्र पोर्टलचं एक न्यूज बुलेटिन असं एक ॲप्लिकेशन म्हणण्यापेक्षा एक विंडो आहे पहा त्यांच्या वेबसाईटवर. त्या विंडोला तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला सर्व ऑफिशियल अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला दाखवतो हे पहा. तरी पहा, पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर अशी एक विंडो आहे, त्या विंडोवर सर्व अपडेट ते अपलोड करत असतात. हे पहा, फॉर एक्झाम्पल आजचा अपडेट हे न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसतंय. हे पहा, न्यूज बुलेटिन आहे ना, या ठिकाणी आजचा अपडेट दिसते 20 मे 2024चा, म्हणजे 20/5/2024ला त्यांनी हे अपडेट ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे. तेच अपडेट मी तुम्हाला प्रेझेंट केलं आहे. कुठली फेक माहिती या चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जात नाही. सर्व ऑफिशियल माहिती जी आहे तीच प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, तर फ्रेंड हे अपडेट शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलमार्फत प्रोव्हाइड केलं तर ते आज मी एक्सप्लेन केलं आहे. आणि पुन्हा रिमाइंड करेल, जो मे नंतर जून जुलै महिना आहे या 2 महिन्यामध्ये खूप ठिकाणी इंटरव्ह्यू सुरू होतात. या सर्व इंटरव्ह्यू संदर्भात तुम्हाला या चॅनलवर मी तुम्हाला सर्व अपडेट देत जाणार आहे. ते अपडेट तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरतील. कुठल्या कॉलेजवर कुठून सॅलरी सुरू होते, कुठं ग्रँटेबलला व्हॅकन्सी आहे, हे सर्वच अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि याच चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे सर्व अपडेट तुम्हाला भेटतील आणि एक चांगला ड्रीम जॉब तुम्हाला लवकरात लवकर भेटू शकतो. यासाठी मी पण तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तुमचे एफर्ट्स तुमच्यासाठी डेफिनेटली आहेच. ठीक आहे, दोघांचे एफर्ट्स पूर्ण असतील तर तुम्हाला डेफिनेटली जॉब भेटू शकतो. बाकी ॲज युअर विश. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.